दसरा मेळाव्याच्या माध्यमातून माजी मंत्री धनंजय मुंडे पुन्हा झाले ॲक्टिव्ह। मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता केला हल्लाबोल। नेमकं घडलंय काय? तर नमस्कार मंडळी, काल सावरगाव घाट या ठिकाणी मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या दसरा मेळाव्यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती होती। यावेळेस बोलताना धनंजय मुंडे म्हणाले आहे की आम्हाला मराठा आरक्षणाविषयी कुठलाही आमचा विरोध नाही, परंतु काही जणांना ओबीसीतूनच आरक्षण हवं आहे। ओबीसीतून आरक्षण कशामुळे हवं आहे? राज्य सरकारने ईडब्ल्यूएसच्या माध्यमातून मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं असतानाही अनेकांना ओबीसीच्या आडून राजकारण करायचं आहे, त्यामुळे ओबीसीतून आरक्षणाचा हट्ट केला जात आहे। परंतु ह्या ताटातलं त्या ताटामध्ये आम्ही जाऊ देणार नसल्याची ठाम भूमिका यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। इतकंच नाही तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांचं नाव न घेता देखील त्यांच्यावर हल्लाबोल केल्याचं आपल्याला ह्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। गेल्या अनेक दिवसापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे माजी मंत्री धनंजय मुंडे हे कुठेतरी संयमाची भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत होते, परंतु काल सावरगाव घाट या ठिकाणी भगवान भक्तिमय गडावर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून कुठेतरी ते ॲक्टिव्ह होत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे। त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह विरोधकी नेत्यावर देखील हल्लाबोल केल्याचं आपल्याला या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे शांत आणि संयमाची भूमिका घेऊन शांत बसलेले माजी मंत्री धनंजय मुंडे आता कुठेतरी ॲक्टिव्ह होत असल्याचं या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे आता त्यांनी आम्ही ओबीसीच्या आडून जो राजकारण करत आहे आणि ओबीसीतूनच आरक्षण ज्यांना हवं आहे ते आम्ही कदापिही शक्य होऊ देणार नाही असं देखील त्यांनी ह्यावेळी बोलताना सांगितलेलं आहे। ओबीसीच्या ताटातलं आरक्षण आम्ही मराठा समाजाच्या ताटामध्ये जाऊन देणार नसल्याची उघडपणे भूमिका देखील त्यांनी ह्यावेळी घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि ह्या दसरा मेळाव्याविषयीची अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।